एका ताईंनी विचारलं, पांढरा रस्सा केल्यावर उरलेल्या चिकनचं काय करायचं? आपण त्याचा चमचमीत चिकन मसाला करूया. त्यासाठी कढईत तेल घेऊन त्यात उभा चिरलेला कांदा मी परतून घेतलाय. भाजताना मीठ घातलं की कांदा लगेच शिजतो. कांदा अर्धा कच्चा ठेवायचा आहे. आता यात कांद्याला मसाला घालून परतून घ्यायचा आहे. मग यात हिरवी पेस्ट घालायची आणि परतून घ्यायचं. आता यात खोबऱ्याचं वाटण घालून छान एकजीव करून घ्यायचं. हे आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचंय. आता यात चिकन स्टॉक घालून परत 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. त्याला असे बुडबुडे यायला लागले की झालं. आता यात उकडलेलं चिकन घालायचं आणि सगळं छान एकत्र करून घ्यायचं. ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली, त्यामुळे मी आमच्या घरची चिकन मसाल्याची पद्धत दाखवते. आता यात अजून थोडंसं पाणी घालून परत सगळं एकत्र करून घेतलंय. परत 3-4 मिनिटं उकळी काढायची आणि याच्यात चिकन मसाला टाकायचा. मसाला मिक्स करून अगदी 2च मिनिटं झाकण लावून वाफ काढायची. झालं, आपला चमचमीत चिकन मसाला तयार. खोबऱ्याच्या वाटणाचा व्हिडिओ मी वेगळा केलाय. असा चिकन मसाला तुम्ही सुद्धा करून बघा. पूर्ण रेसिपीसाठी चिकन मसाला अशी कमेंट करा. बाय.